नमस्कार. 8 ते 10 दिवसांनी परत येण्याचा योग आला. या सभागृहामध्ये 25 तारखेला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या इथं YCMOUचं सेंटर आहे, त्या सेंटरच्या वतीने एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. व्यासपीठावर उपस्थित आपल्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आणि आमचे विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते राहिलेले डॉक्टर कृष्णकुमार गोयल सर, महाविद्यालयाचे प्राचार्य संजयजी चाकणे, डॉक्टर DB पवार मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य काशीनाथ देवधर सर आणि अन्य पदाधिकारी. पाच वर्ष झाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला आणि त्यामुळं आपण बघू तसं आहे त्याच्याकडं. 5 वर्ष झाली असंही म्हणू शकतो आणि 5च झालेली आहेत असंही म्हणू शकतो. त्यामुळं अर्धा ग्लास भरलेला आणि अर्धा ग्लास रिकामा हे जसं कॉन्सेप्ट आहे तसं काही जण म्हणतील अरे काहीच झालं नाही आणि काही जण म्हणतील भरपूर झालेलं आहे आणि अजून आपल्याला संधी आहे. त्यामुळे जसं बघू तसं आहे. एक नक्की आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही जादूची कांडी नाही की ज्या ज्या संकल्पना त्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्याचं लगेच प्रदर्शन किंवा दर्शन किंवा अनुभव किंवा अनुभूती आत्ता लगेच होईल. त्यामुळं झटमगनी किंवा पी हळद हो गोरी असं काही ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नाही. मुळामध्ये हे धोरण आहे, पॉलिसी आहे, हा निर्णय नाही. अनेक वेळा आपण गफलत करतो. आपण सोयीच्या दृष्ट्या धोरणाचा विचार करतो. म्हणजे आपल्याला जर ते सोयीचं असेल तर प्राचार्यांकडे जातो आणि आपण म्हणतो NEPमध्ये म्हणलं आहे ना ते, पण ॲक्टमध्ये काय म्हणलं ते बघत नाही आपण, GRमध्ये काय म्हणले ते बघत नाही आपण, सर्क्युलरमध्ये काय म्हणले ते. NEPमध्ये म्हणले ना. NEP हे धोरण आहे हे पक्क लक्षात ठेवायचं. नंबर 1. 63 पानाची NEP. मी बऱ्याच वेळा हे सांगतो पण, मांडतो पण, बोलतो पण, आधी केले मग सांगितले असं असल्यामुळं मी ते वाचलेलं आहे म्हणून सांगतो. मला तो नैतिक अधिकार आहे. 63 पानाचं जिस्ट जे आहे, जिस्ट. गोयल सर, मला असं वाटतं तुम्ही सर्व ऑटोनॉमस कॉलेजच्या प्राध्यापकांना ते द्या. आपल्याकडे आहे, मी असं म्हणत नाही. सॉफ्ट कॉपी आहे, हार्ड कॉपी पाहिजे. ती 63 पानाची हार्ड कॉपी जर आपल्याजवळ असेल, 24 तास बाळगायचं कारण नाही, पण आपल्या विभागामध्ये आपण ठेवूया. आपला तो आधार आहे. मी 484 पानाचं फुल टेक्स्ट वाचा असं म्हणत नाही, ते शक्य पण नाही, ते आवश्यकता नाही आत्ताच्या स्टेजला. पण जे 63 पानाची, खरं 64 पानाचं जे जिस्ट आहे ते आपण प्रत्येकाने वाचावं. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2. दुर्दैवाने 29 जुलै 2020ला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आदरणीय कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली जे 9 सदस्यीय समिती होती त्यांनी ते जाहीर केलं. केंद्र सरकारच्या समितीने, मंत्रालयाच्या समितीने ती मान्य केलं आणि मग ते लागू होणार, व्हावं, होईल. मी तिन्ही काळ वापरले. दुर्दैवानी शब्द मगाशी मी वापरला. त्यानंतर कोरोना आला. किंबहुना कोरोनाचा तो काळ चालूच होता. मार्चपासून सुरू झालं, एप्रिलपासून, जुलैमध्ये ते जाहीर झालं. पण पुढं एवढं भयानक होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस 16 सालापासून, मगाशी जैन सरांनी उल्लेख केला तसं, हे धोरणसुद्धा काही एका दिवसात बनलेलं नाही. त्याला 10-15 वर्ष गेले. 2010लाच जाहीर होणार होतं, मग 14, मग 15, मग 16 असं करता करता 20 आलं. त्याच्यात जायचं आपल्याला कारण नाही, तो आपला प्रांत नाही, आपला जो विषय नाही त्याच्याकडे जाऊ नये. पण रियालिटी अशी आहे, वास्तवता अशी आहे, 20 साली झालेलं धोरण त्यांनी बनवलं होतं 17 साली. त्यांना असं वाटलं 20 साली हे लागू झालं म्हणजे मग 21 सालापासून लागू होईल. त्याच्यात स्पष्टपणे त्यांनी म्हणले की 2021 ते 2030 हा एक फेज आणि 2030 ते 2040 हा दुसरा फेज. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या शेवटच्या पार्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खऱ्या अर्थाने फुल फ्लेज कधी लागू होईल? 2030 ते 2040. आणि मग 2040 साली, शेवटचं वाक्य आहे त्यांचं, लास्ट पॅरेग्राफ असा आहे, 2040 साली परत हे तुम्ही रिवाईज करा आणि त्या काळामध्ये जे आवश्यक असेल त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन डिलिशन करावं, असं त्याच्यामध्ये वाक्य आहे. दुर्दैवाने मी मगासपासून जे शब्द वापरतोय तो, कोरोना आल्यामुळं 2021 गेलं, 22 गेलं, 23 गेलं, 3 वर्ष आपण वाया गेली.
त्यामुळं 3 वर्षाचा सेटबॅक एका अर्थाने आपल्याला या क्रियान्वयनाच्या मध्ये पडलेला आहे, बसलेला आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या राज्यांचं बोलायचं कारण नाही, तो आपला विषय नाही. कारण काही राज्यांनी मान्य केलं, काही राज्यांनी नाही केलं, त्याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश आला, ते आपण सोडून देऊ, त्याच्यामध्ये आत्ता जायला नको, जरी ते चर्चेला आवश्यक असलेला मुद्दा असला तरी. महाराष्ट्रामध्ये 2023 साली सर्व ॲटॉनॉमस कॉलेजेसला, म्हणजे माझं महाविद्यालय ॲटॉनॉमस असल्यामुळं मी त्या दृष्टीने म्हणतो, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं क्रियान्वयन सुरू झालं आणि सर्व PG सेंटर जे आहेत तिथे क्रियान्वयनाला सुरुवात झाली. आणि 2024 पासून, खरं तर मागच्या वर्षीपासून, हे अन्य कॉलेजेस जे आहेत अदर दॅन ॲटॉनॉमस, हे यांना हे क्रिया सुरू झाले, आपल्याला माहिती आहे. मी मगाशी गोयल सरांच्या शेजारी बसलो होतो, तेव्हा त्यांना एक वाक्य असं बोललो की आपलं सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद किंवा आपलं अभिनंदन किंवा आपण छान काम केलं ते म्हणजे आपण ॲटॉनॉमी घेतलेली आहे. म्हणजे खडकी कॉलेजला ॲटॉनॉमी हा एक मोठा चर्चेचा विषय झाला बरं बाहेर, चांगल्या अर्थाने. मे टेक इट व्हेरी पॉझिटिव्ह अँड इन अ गुड सेन्स. अदरवाईज ॲटॉनॉमस होऊच शकत नाही. आता ह्याच्यामध्ये गोयल सर, माझा व्यक्तिशः ॲटॉनॉमीला विरोध होता आधी, मी आधी सांगतो. म्हणजे विरोधीचं नाही, मी तेवढा फॉर नव्हतो. कारण आमच्या मनामध्ये काय येत होतं, अजूनही येत आहे, पण आता ते पूर्ण चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण आमच्याकडे आता 3 बॅच बाहेर पडत आहेत, 3. BMCCला आम्ही 2017 साली ॲटॉनॉमी घेतली, 20 साली पहिली डिग्री पास झाली, 23 साली दुसरी, आणि आता 26 साली पुढच्या वर्षी तिसरी. आता ह्या 3 डिग्र्या म्हणजे 9 वर्ष आमचा काळ लोटल्यामुळं फायनान्शियल ॲटॉनॉमी ही जी आम्हाला भीती वाटत होती ती खोटी आहे, आता हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे तशी काही भ्यायचं कारण नाही. ती पहिली भीती असते प्राध्यापकाच्या मनामध्ये, आणि ती चूक नाही. म्हणजे पवार सर बसलेत, ABRSMचे आहेत, कोणी उठावं आणि प्राध्यापकांना बोलावं, आता अशी अवस्था झालेली आहे. टीका करायची तर एकमेव घटक सापडतो, मुखी बिचारी कोणी हाका, तसं प्राध्यापकाला बिचारी बोलतात. आणि त्या नॉन ग्रँटच्या बॅचमध्ये इतका भरडला जातो, बिचारायला त्याला तर काहीच ना घरका ना घाटका. मला इथं तो वर्गभेद आणायचा नाही आहे, ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल, पण तो सुद्धा महत्त्वाचा आहे इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ NEP. मूळ मुद्द्यावर मी येतो. 3 वर्ष गेल्यामुळं, परत त्याच्यामध्ये मी राजकीय उदाहरणही देत नाही. आपल्याला दुर्दैवाने राजकारण आवडतं आणि काही काही पॉप्युलर नावं तर फार आवडतात, पण ती नावं मी घेत नाही राजकारणाच्या ह्याच्यातली. पण काही राजकीय व्यक्तींची इच्छाशक्तीच नव्हती महाराष्ट्रामध्ये काही काळामध्ये, 2021-22च्या काळामध्ये, आणि त्यामुळे हे इम्प्लिमेंट झालं नाही. मग 23 साली ज्यावेळेस आपल्याला संधी मिळाली त्यावेळेस त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. आणि आता आपण कुठंतरी आज 25 साली चाचपडतोय असं मी म्हणत नाही, प्रयत्न करतोय, प्रामाणिक प्रयत्न करतोय. पण असं अजिबात समजण्याचं कारण नाही की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे 9 व्हर्टिकल्स आहेत, मग अशी 6 व्हर्टिकलचा उल्लेख केला आपण, थोडंसं त्याच्यामधला श्लेष जर बघितलं तर त्याच्यामधलं 9 व्हर्टिकल्स आहेत. उदाहरणार्थ मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट, OE, GE, व्हॅल्यू एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, स्किल एन्हान्समेंट, IKS, OJT, फील्ड वर्क, रिसर्च प्रोजेक्ट, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम. झालं, सुधारणा झालं. भारतीय ज्ञानपरंपरा विद्यार्थ्याला असं होत नाही, हो, आढळत नाही तर पुऱ्यात कुठं नाही येणार. द सेकंड, गोयल सर तुम्ही हात, फार आनंद आहे. दुसरं तत्व आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधलं, तत्व बोलतोय मी, प्रिन्सिपल, एकूण 18 तत्व आहेत. त्याच्यातलं दुसरं आहे द हायेस्ट प्रायोरिटी टू अचिव्हिंग फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी बाय ऑल स्टुडंट्स ऑफ ग्रेड 3. त्याच्यामध्ये श्लेष, मला इथं न्यूमरसीवर भर द्यायचं आहे, न्यूमरसीवर. मी कॉमर्सचा प्राध्यापक आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे आकडेमोडीशी संपर्क संबंध येतो, अकाउंट्स, कॉस्टिंग किंवा रिलेटेड विषयामध्ये. आज सगळ्यात आपण परावलंबी आणि परस्वाधीन झालेलो आहोत, ते म्हणजे आकडेमोडीच्या व्यवहारामध्ये. कारण एव्हरीथिंग इज अवेलेबल थ्रू सिस्टीम, थ्रू AI, थ्रू MIS, सगळंच उपलब्ध आहे. म्हणजे आमच्या FY BComला आम्ही प्रॅक्टिकल घेतो तर कुठलं घेतो तर अकाउंटिंग पॅकेजेस, टॅली आम्ही शिकवतो. आपल्या इथे शिकवत असेल आणि शिकवायलाच पाहिजे, म्हणजे इट इज व्हेरी ॲप्ट, रिक्वायर्ड. पण आपण आपल्या विद्यार्थ्यांना राईट फ्रॉम ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 म्हणले त्याने, आपण न्यूमरसीचं शिक्षण आता जवळजवळ आउटडेटेड झालेलं आहे. उदाहरणार्थ पाढे,
गोयल सर, माझ्या सकट, आपण पाठ असेल तर मला आपला प्रणाम. माझ्या सकट इथं उपस्थित असलेल्या सभागृहातल्या कोणीही, माझा चॅलेंज आहे, पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, औटकी आणि अकरकी म्हणून दाखवावी. मी पावकी आणि निमकी म्हणून दाखवतो, आत्ता म्हणून दाखवतो. नाही तर चाकणे सर म्हणतील सर भाषण फार करतात, प्रत्यक्षात काही करत नाहीत. 1 पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1, 5 पाव सव्वा, 6 पाव दीड, 7 पाव पावणे 2, 8 पाव 2, 9 पाव सव्वा 2, 10 पाव अडीच, 11 पाव पावणे 3, 12 पाव 3, 13 पाव सव्वा 3, 14 पाव 3.5, 15 पाव पावणे 4, 16 पाव 4, अप टू 100 पाव 25. 1 निम्म निम्म, 2 निम्म 1, 3 निम्म 1.5, 4 निम्म 2, 5 निम्म 2.5, 6 निम्म 3, 7 निम्म 3.5, 8 निम्म 4, 9 निम्म 4.5. पाठ केलेलं आहे नाही, हे पहिलीपासनं मला शिकवलं गेलेलं आहे. आणि ते जे विद्यार्थी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अर्ली चाइल्डहूड केअर एज्युकेशन असं म्हटलेलं आहे. अर्ली चाइल्डहूड केअर एज्युकेशन म्हणजे काय? वयवर्ष 0 ते वयवर्ष 6. 6व्या वर्षापर्यंत जे शिकवलं जातं ते माणसाच्या आयुष्यभर लक्षात राहतं, आयुष्यभर. आपल्यासुद्धा आपलं लहानपण आठवा. मी तुम्हाला नॉस्टॅल्जिक करत नाही किंवा तुम्हाला मी भावनिकता अजिबात करत नाही. मी कॉमर्स आहे, डेबिट क्रेडिटचं आहे, भावनिकही करत नाही, नॉस्टॅल्जिकही करत नाही. पण 6व्या वर्षापर्यंत जे तुम्हाला शिकवलं गेलं आहे ते अजूनही आपल्या लक्षात राहतं. आज मुलांना शिकवलंच जात नाही. 29चा पाढा म्हणा असं म्हटलं तर API 500, API 600, कॅश 6, कॅश 7, कॅश 8, टेबल 14, टेबल 13. हे ग्रँड टेबलच्या लोकांना कळेल, नॉन ग्रँडच्या बिचारांना काहीच कळणार नाही. टेबल काय आणि 14 काय. आणि आमचे चाकणे सर तज्ञ त्याच्यात 14 आणि 13 आणि 12. आमचे पवार सर जातात कॅशला. 6चं 7, 7चं 8, 8चं 9, 9चं 10. मी विनोद करत नाही, चेष्टा त्याहून करत नाही. आपल्यालाच येत नाही तर आपण खाली कोणाला देणार? नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे न्यूमरसीवर भर द्या. पाढे ही संकल्पना आता आउटडेटेडच झालेली आहे. काय गरज आहे? हे आहे ना. आणि हे नाही, हे तर नुसतं नाही, मी गमतीचा भाग नाही सांगत. हे सफरचंदाचा मोबाईल आहे, हा सफरचंदाचा मोबाईल म्हणजे लेटेस्ट 17चा आहे. 17 iPhone 17. अरे पण पाढेपाठ नाही ना बाळा तुझे, 17ला करतो काय? आपण जर मगाशी जैन सर जसं म्हटलं ना वाचलं पाहिजे, तसं आपण हे सुद्धा कोण करणार मला सांगा. मी काय फार हुशार नाही, मी काय फार आगाऊ, मला समजा तुम्ही, पण मी काही फार हुशार नाही. उपदेश करण्याचा तर मला अधिकारच नाही. पण जे मिनिमम बेअर रिक्वायर्ड आहे ते तर यायला पाहिजे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही सध्या सगळ्यात आवश्यक. काय झालंय, हायर एज्युकेशनमधले 132 क्रेडिट, 160 क्रेडिट, 176 क्रेडिट, 220 क्रेडिट आपण पाठ. अहो पण तो 8वीपर्यंत नापास करायचा नाही. 10वीला मार्चला झालं तर परत 12 लगेच महिन्यांनी परीक्षा घ्या. नापासच करायचं नाही, मारायचंच नाही. अशा जनरेशनमधनं आलेल्या विद्यार्थ्यांना मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट, OJT, तो बिचारा कांगरून जातो. म्हणून 5, 3, 3, 4 इथं बसलेल्या प्रत्येकाला ते स्ट्रक्चर पण माहिती असेल याची मला 100% खात्री आहे. आमच्या कॉमर्समध्ये, आम्ही मॅडम कॉमर्स आहेत, फिनिश प्रॉडक्ट ऑफ वन इज अ रॉ मटेरियल ऑफ नेक्स्ट असं प्रोसेस कॉस्टिंगचं तत्व आहे. एकाचं फिनिश प्रॉडक्ट ते दुसऱ्याचं रॉ मटेरियल असतं. 5, 3, 3, 4 अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेला मीडिया झालं, ते स्ट्रक्चर आलं. 5, 3, 3, 4 मीडियामध्ये बातमी. आता 5वी, 8वी आणि 11वीला महत्व येणार. काय संबंध आहे? कारण त्यांना कळलं ना 5 म्हणजे 5वी, त्याने अधिक 3 म्हणजे 8वी आणि अधिक 4 काय संबंध आहे? 5, 3, 3, 4 11वी. आता 10वीची परीक्षा जाणार असं कुठंही NEP मध्ये म्हटलेलं नाही. हे मी माझ्या मुलांना तर नेहमी सांगतो, तुम्हाला जर CSA, माझं कॉलेज CACS होण्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर CACS ICW व्हायचं असेल ना, एक काम करायचं, पुढील 3 वर्ष TV बघायचं नाही. आत्तासुद्धा मी सांगतो बरं, ऑफिशियल सांगतो, TV आणि ब्रेकिंग न्यूज तर अजिबात बघू नका.
सगळ्यात भयानक प्रकार आहे. कमिंग टू द पॉईंट, जे आपल्याशी संबंधित ज्ञानवर्धित चॅनल्स आहेत ते 100% बघा. मी असं म्हणत नाही तुम्ही बघू नका. कमिंग टू द पॉईंट, आत्ता मला चाकणे सर असं म्हणले की इथं सन्माननीय बोर्ड ऑफ स्टडीचे सर्व सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना तशा अंगाने आपण सांगूया. काय आहे, एक कॉमन सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे जो आपण कुठेही पब्लिकली किंवा प्रायव्हेट बोलत असतो, आणि ती म्हणजे प्राध्यापकांची असलेली कमतरता. म्हणजे ज्या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम घेतला जातोय त्यांना पण हे माहिती आहे की आत्ता म्हणजे अगदी आकडेवारीसहित गोयल सर तुम्हाला सांगतो, आता महाराष्ट्रामध्ये 1900 मी चूक करत नसेल तर आकडेमोड कमी जास्त असेल, रेकॉर्ड होते म्हणून व्यवस्थित बोलावं लागतं. 1989च्या वर्कलोडनुसार 33,000 प्राध्यापक महाराष्ट्रामध्ये कार्यरत असले पाहिजेत. मी 2017चाही म्हणत नाही, आता लेटेस्ट आलेला 25चाही म्हणत नाही. आता 25 आले चाकणे सर, तुम्हाला माहिती पाठवायची, परवा आले शासनाचं. 33,000 प्राध्यापकांपैकी आत्ता ऑफिशियल आकडा सांगतोय मी, याच्यात काही गडबड नाही, 22,000 प्राध्यापक हे आत्ता कार्यरत आहेत. याचा उलटा अर्थ आत्ता 11,000 जागा रिकाम्या आहेत. प्लस मायनस 10% असेल, मी अगदी प्लस ह्या NEPच्या व्हर्टिकलच्या अपेक्षेनुसार जो वर्कलोड वाढणार आहे, कारण आपण मगाशी मी सांगितलं ना, मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट, ओपन इलेक्टिव्ह, जनरल इलेक्टिव्ह, IKS, OJT, फील्ड प्रोजेक्ट, रिसर्च प्रोजेक्ट वगैरे वगैरे, ह्यामुळे जो वर्कलोड वाढणार आहे त्या वर्कलोडचा विचार करून अजून आपण संख्या काढलेलीच नाही. जुन्यानुसार सुद्धा 11,000 बाकी आहे, तर नवीनचं समजा 5,000 असेल. मी असंच हायपोथेटिकल सांगतो, माझा एक एक्झॅक्ट अभ्यास नाही. तरी देखील आज 15,000 ते 16,000 प्राध्यापकांची आवश्यकता आहे, आणि आपण अपेक्षा मात्र अशी करत आहे की ह्या सगळ्या NEPचं क्रियान्वयन चांगलं व्हावं. आता हे मी बोलायला लागलो की असं वाटेल जरा बरं वाटतं, म्हणजे हां बरं आपलं कोणीतरी बाजू घेते खरंच आपल्याला, आपण कसे असे उपेक्षित आहोत. उपेक्षित वगैरे काही नाही. जर आपल्या मनामध्ये असेल, आपण म्हणतो ना आपल्याला सोयीच्या ते GR आलाय का, GR आपल्या फायद्यासाठी आठवतो बरं, आणि आपल्याला जर टाळायचं असेल ना, NEPमध्ये असं म्हटलंय, अरे बापरे. मी नेहमी पवार सर आणि चाकणे सर असं म्हणतो, नक्की एकदा ठरवा तुम्ही NEPवरचा निर्णय घ्यायचा का GRवरचा घ्यायचा का सर्क्युलरचा घ्यायचा का ॲक्टचा घ्यायचा का स्टॅट्यूटचा घ्यायचा का ऑर्डिनन्सचा घ्यायचा आहे. आपल्याला जे फायद्याचं असतं ते आपण घेऊन जातो. GR असा सांगतो, मग NEPमध्ये असं म्हटले, ते तू मागे म्हणलं होता ते नाही का सांग, 15 रजा झालं आपली की दिशा बदलली. आता पवार सरांना तो अतिशय आवडीचा विषय असेल, 15 रजा का 8 रजा, आम्ही भांडणार, मला त्याच्यात जायचंच नाही. आत्ता आपला विषय आहे आपल्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं क्रियान्वयन करत असताना CO-PO मॅपिंग कसं केलं पाहिजे. नंबर मॅपिंग सोपं आहे. AI आणि ChatGPTचा उपयोग केला तर CO1, CO2, CO3 हे काही फार तसं तांत्रिकदृष्ट्या अवघड नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आपण तर तंत्रज्ञानामध्ये जास्त विकसित आहोत, स्वाभाविकपणे असलंच पाहिजे. मला असं वाटतं आपले 132 क्रेडिट जे आहेत, आपली 132 क्रेडिटची डिग्री आहे. 4थं वर्ष घेतलं तर 160, मॅक्सिमम 176, आणि 5वं वर्ष घेतलं तर 220. पण अजून ती स्टेज यायची. आपण ज्याचा प्रांत नाही ना, ज्या गावाला जायचं नाही, एक लक्षात ठेवा, ज्या गावाला जायचं नाही ती गाडी मी तर कधी विचारली नाही, आपणही विचारू नका, म्हणजे मग आपण यशस्वी होऊ. नाही तर कारण नसताना आपण दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये इतकं बोलत असतो, इतकं बघत. तुझं नॉलेज बघ ना बाबा. मला जर कोणी विचारलं की तुमचं कॉस्टिंगचे रिसेंट ट्रेंड सांगा, तर मला सांगता यायला पाहिजे. ॲज आय एम अ हेड ऑफ कॉस्टिंग, ॲज आय एम अ टीचर ऑफ कॉस्टिंग, देन आय नीड टू एक्सप्लेन व्हॉट आर द रिसेंट ट्रेंड्स इन कॉस्टिंग. मला बाकीचं करायचं आहे का, म्हणून आपण इतकं हे करत असतो. आणि सगळ्यात चुकीचं इंटरप्रिटेशन आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एवढंच म्हटलेलं आहे. मी नेहमी सांगतो की घरामध्ये आपल्याला जे संस्कार मिळायचे ना, ते संस्कार आता थोडेसे लयास जात आहेत असं लक्षात आल्यामुळं त्यांनी मल्टीडिसिप्लिनरी आणि इंटरडिसिप्लिनरी असं सगळं त्याच्यामध्ये घातलेलं आहे. हो, घरामध्ये आपल्याला सहज लहानपणी संस्कार मिळायचेच ना. वडीलधाऱ्यांचा आदर करा, आपल्याला मिळालेला संस्कार आहे. मी नेहमी सांगतो की
आत्ता आपण इथं बसलेलं, माझं चुकून पाय कशाला तरी लागला जाताना, चुकून लागला, तर मी लगेच नमस्कार करतो. आता हे कोणी शिकवलं मला सांगा? कोण नाही शिकवलं. आपण शिकलो, परंपरेने शिकलेलं आहे. कुठल्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये म्हटलेलं आहे की आपण असे पाय चुकून लागलं तर नमस्कार करावा? त्या निर्जीवामध्ये सुद्धा काहीतरी आहे, हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे. मग हे कुठं म्हणलंय नमस्कार करावा का? सायंटिफिक दृष्ट्या सांगा, असं कुठं असतं का? आपल्याकडं काय झालंय, काही झालं, काही कुठलं काही नवीन करायचं सांग, कशात म्हटलेलं आहे, सांगितलं का? असं सर्क्युलर आले का विद्यापीठाचं? असं आलंय का? काही कुठल्या ह्याच्यात म्हणलंय का? किती वर्कलोड झालं? तुम्ही वर्कलोड आणि टाईम टेबल आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि ॲक्ट आणि स्टॅट्यूट आणि मी त्या बाजूला बसल्यानंतर मला तुमच्यापैकीच कोणतरी म्हणेल, सर तुमच्याकडं काय करता जरा बघा. तर आमच्याकडं मी नेहमी सांगतो ना, मी जे बोलतो तेच करतो. आपल्या अपरोक्षसुद्धा तुमच्याबद्दल कोणी चांगलं म्हणत असेल तर तुम्ही चांगले आहात. आत्ता मी ह्या सर्वांचं कौतुक करणारच आहे हो, कारण का मला इथं थांबायचं आहे. ते पण माझं कौतुक करणार, छान 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 छान. आपल्याकडची कौटुंबिक परंपरा अशी नाही. आपल्याकडची कौटुंबिक परंपरा अशी आहे, चूकला चूक, बरोबरला बरोबर. घर आहे ना शेवटी, कुटुंबामध्ये असं असतं का? नाही बाळा तू चुकलास तरी आपल्या, नाही नाही चुकला तुला शिक्षाच आहे. जर आपण शैक्षणिक परिवार असं मानत असू, शैक्षणिक परिवाराचे 4 घटक आहेत, संस्थाचालक आहेत, प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी आहे. गोयल सर, भारतामधलं परिस्थिती मी सांगतो, कारण भारतातली सर्व राज्य माझी फिरून झाली आहेत, म्हणजे असं काही बघून झाली आहेत. फिरणं म्हणजे मला लगेच पर्यटन वाटेल, बघून झालेली आहेत. दुर्दैवाने सर्व महाविद्यालयामध्ये, तुमचं महाविद्यालय त्याला अपवाद असेल असं मला वाटत नाही, दुर्दैवाने सर्व महाविद्यालयामध्ये वर्गामध्ये विद्यार्थी भिंग लावून बघावा लागतो कुठं आहे. ही आत्ताची वास्तव परिस्थिती आहे. उगाच आपलं A ग्रेड आणि A+ वर जाऊ नये. आमचं सुद्धा A ग्रेडच आहे. त्यामुळे ग्रेड इज नॉट अ मॅटर. आपल्याला सर्वांना एक कळकळीचा मुद्दा विचारात घ्यावा लागणार आहे. माझ्यासकट सर्वांना, माझ्या वर्गात सुद्धा 10 ते 15 मुलं असतात बरं. उगाच मी काही माझी टिमकी वाजवत नाही, माझ्याकडे 100 असतात, कोण नसतं. आपण जर त्यांना, हे कधी चांगलं होईल तुम्हाला मी सांगतो, 5, 3, 3, 4. म्हणून मी आपली माजू सोडवणूक करून घेतोय असं नाही हायर एज्युकेशनची. माझा हा मुद्दा हायर एज्युकेशनची सोडवणूक करण्यासाठी नाही, पण जोपर्यंत 5, 3, 3, 4 हे धोरण खऱ्या अर्थाने, म्हणून त्यांना अपेक्षित, म्हणून तर म्हटलं ना मगाशी तुम्ही माझी क्रोनॉलॉजी ऐकली असेल, 20 ते 30 आणि 30 ते 40. 21 पासून जर खऱ्या अर्थाने सुरू झालं असतं तर आता 25 मध्ये आपण त्या स्टेजला आलो असतो. 30ला कम्प्लीट 10 वर्षामध्ये सर्कल झालं असतं आणि 30 ते 40 फुलफ्लेज इम्प्लिमेंटेशन झालं असतं. तशा अर्थाने आपण 5 वर्ष मागं पडलो. अर्थात त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. 1986चं धोरण सुद्धा खऱ्या अर्थाने लागू झालं 1992ला. 6 वर्ष चर्चेमध्ये गेली. आत्ता सुद्धा 20चं धोरण चर्चेमध्येच आहे आपण. आणि म्हणून म्हणलं ना की असं कोणी अपेक्षा करू नये की झाले IKS, झालं वेद, आले पुराण, आलं, असं काही नाही हो. चुकीचा समज आहे, वेद म्हणजे द्या, वेद पुराण शिक, असं अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाची चाकणे सर म्हणून मी तुमचं परवा पुस्तक आवर्जून घेऊन गेलो, मला त्यांनी भेट दिलं होतं, तुमच्या BOSचे लिहिलेलं सब्जेक्ट स्पेसिफिक IKS रिलेटेड तुम्हाला बोर्ड ऑफ स्टडीमध्ये घ्यायचं आहे. उदाहरणार्थ इतिहास, उदाहरणार्थ भूगोल, उदाहरण कुठलंही, माझं कॉस्टिंग घेऊया आपण प्रत्येकाचं. आपण आता 2025 मध्ये आहोत. 11व्या शतकामधलं कॉमर्स, 12व्या शतकामधलं कॉमर्स, भारतामधील जर्मनमध्ये काय चाललंय, जपानमध्ये काय चाललंय, ह्याची जेवढी आपल्याला माहिती पाहिजे, समजा नकोय खरं पण उगाच आपल्याला बिंबवलेलं आहे. मी परत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं तत्व वाचून दाखवतो. तुम्ही 18 तत्व डोळ्यापुढे ठेवा बरं. प्रत्येक बोर्ड ऑफ स्टडीजनी 18 तत्व डोळ्यापुढे ठेवा, काही अडचण येणार नाही. त्यातलं प्रिन्सिपल असं आहे, respect for diversity and respect for the local context. I repeat the sentence again. Respect for the diversity and respect for the local context. चाकणे सर, खडकी पुणे किती आहे? पुणे 3. पुणे 3. माझा API 530, माझा API 1152. माझा, मी सायन्सच्या लोकांचा जास्त असतो, आमचा कमी असतो. इरिस्पेक्टिव्ह, मी नेहमी प्रश्न असा विचारतो, यात चेष्टा नाही, टीका नाही, निगेटिव्ह नाही, सन्मानाने तुमचा API चांगला आहे. प्रोफेसर टेबल 14 कोणी असेल ना आपल्याकडं,
असेल, तुम्ही तर आहातच, समजा टेबल 9, टेबल 13, टेबल, मला त्याच्यात जायचं नाही. तुमचा API छान आहे, स्कोपसमध्ये पुस्तक आहे, सॉरी जर्नलमध्ये आहे, स्कोपस पीअर रिव्ह्यूड जर्नल आहे. मी बऱ्याच वेळा, पवार सर आम्हाला संधी देतात त्यामुळे मी कॅसवर जातो, कॅसवर, तेव्हा प्रश्न विचारतो, पीअर रिव्ह्यूड जर्नल आणि रेफरीड जर्नल ह्याच्यातला फरक सांगा. पण त्याचे पीअर रिव्ह्यूडमध्ये 65 आणि स्कोपसमधले 23 आणि API 800. पण व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ पीअर रिव्ह्यूड जर्नल? पीअर रिव्ह्यूड म्हणजे काय? तर सायटेशन कसं तयार होतं? विदाउट नॉलेज ऑफ ऑल दीज, त्या व्यक्तीचा, चाकणे सर, पीअर रिव्ह्यूडमध्ये उत्तम, रेफरीडमध्ये उत्तम, स्कोपसमध्ये उत्तम, हा सगळा खेळ, हे शब्द काय वापरावं म्हणून थोडा थांबत होतो मी, UGCला कळल्यामुळं UGCने आता हे बंद करून टाकलं. UGC म्हणल्या भानगडीतच नका पडू तुम्ही, आता अतिशय उत्तम संशोधन झालं आहे तुमचं, आता ह्याच्यात नका करू. मग लक्ष कुठं द्या? पुणे 3 वर द्या, पुणे 3. मी असं UGC नाही म्हणलं, मी त्यांना काय अपेक्षित आहे ते सांगतो. तुम्ही जागतिक दर्जाचे संशोधक आहात हो, पण खडकीमध्ये जर तुम्ही शिकवत असाल तर खडकी एरियातल्या 10,000 लोकसंख्येला तुमच्या ज्ञानाचा काय उपयोग झाला हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अपेक्षित आहे. मी भारतभर भाषणं देतो असं, पण माझ्या BMCCच्या आजूबाजूच्या लोकांना माझ्या ज्ञानाचा फायदा नाही झाला तर काय उपयोग आहे? पण ज्ञानवर्धी आहे, तर कसलं ज्ञानवर्धी? तू जपानमध्ये जातून, जर्मनमध्ये जातून येतो कोट घालून परत, पण इथल्या लोकांना काय? पुणे 3च्या लोकांना काय? माझ्या बाबतीत पुणे 7, पुणे 7ला काय? पुणे 30ला काय? पुणे 17ला काय? नाही, त्याचा काही संबंध नाही, त्यांचं काही संबंध नाही. यू हॅव टू डिझाईन द सिलेबस ॲज पर द लोकल कंटेक्स्ट, असं बोर्ड याच्यामध्ये म्हटलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये. आणि म्हणून गोयल सर तुम्हाला मगाशी म्हटलं ना की तुम्ही ॲटॉनॉमी घेतल्याचा फायदा, तुम्हाला आता सिलेबस तुमच्या मनाप्रमाणे बनवता येणार आहे. आता पुणे विद्यापीठाचं बोर्ड ऑफ स्टडीज, पवार सर काय सांगतात, आता पवार सरांवर फार अवलंबून राहायचं नाही. हे धोरण करत आहेत ना, मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर आहेत, त्याने तुम्हाला दिली, आता दिशा दिली. मी चेष्टा करत नाही म्हणा. उदाहरणार्थ, खरंच आपल्या ज्ञानाचा आपल्या आजूबाजूच्या समाजाला जर फायदा झाला तर ती खरी ज्ञान परंपरा आहे, ती खरं IKS आहे, ते खरं OJT आपल्याला कुठं कुठं त्यांना कामाला तुमच्यावर रेफरन्सनी पाठवा. आता तुम्हाला हळूहळू ते OJT आणि ह्याच्याकडे तुम्हाला आता पहिलंच वर्ष ॲटॉनॉमीचं, आता हळूहळू ते दिसेल. त्यामुळं आपल्याला लोकल कंटेक्स्टनी सिलेबस बनवायचा आहे. आपलं संशोधन हे माझे पण पेपर आहेत बरं. मी पण टेबल 14चा प्राध्यापक आहे. 2021 साली प्रोफेसर झालो. चाकणे सरांनी आम्हाला प्रोफेसर केलं, आम्हाला माहिती आहे. आम्ही त्या कॅम्प होता विद्यापीठाचा. आपलं हे उत्तमच आहे. पण आता ते झालं, आपण ते API 110 API लागतो ना मिनिमम. किती 110 लागतो का सर? 110 लागतो, मला माहिती. आपला API छान आहे. आता आपण तो API बाजूला ठेवू आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजाला काय माझ्या ज्ञानाचा उपयोग करून देता येईल हा बघणं, हा ॲटॉनॉमी. आणि ह्याला ॲटॉनॉमी हा एक चांगलं साधन आहे असं मला वाटतं. कारण अदरवाईज आपल्याला जळीस्थळी काष्ठी पाषाणी विद्यापीठावर अवलंबून राहावं लागतं. मग विद्यापीठाचं काय सर्क्युलर येतं काय येतं, विद्यापीठ त्याच्यावर बोलायला नको. त्यामुळे मूळ विषय आपला असा आहे की आपल्याला सिलेबस जर बनवायचा असेल तर भाषेचं अवडंबर नसावं, हे पण आहे बरं. परत मी त्यासाठी त्याचं कोट केलेलं प्रिन्सिपल सांगतो, माझ्या मनाचं एकही नाही. त्याच्यामध्ये असं आहे की प्रमोटिंग मल्टीलिंग्वॅलिझम अँड द पॉवर ऑफ लँग्वेज इन टीचिंग अँड लर्निंग. बस एकच वाक्य आहे खरं तर, पण काय गजब झाला या वाक्यावर, ह्याच्यावर, लँग्वेजवर. प्रमोटिंग मल्टीलिंग्वॅलिझम अँड द पॉवर ऑफ लँग्वेज. मातृभाषा, दुसरी भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा. कोण म्हणले? इथं म्हटलंय का कोणी? आपणच आपले ॲनालिसिस, कारण आपलं ॲनालिटिकल माइंड आहे ना, आपलं साधन नसतंच माइंड. PhD झालेले कसे असतात चाकणे सर? अँड ॲनालिटिकल स्टडी अँड क्रिटिकल स्टडी अँड इम्पेरिकल स्टडी अँड कम्पॅरेटिव्ह स्टडी. आपलं स्टडी कसं असतो? साधा नसतोच. कॉमर्सच्या लोकांना कळेल.
इम्पेरिकल स्टडी, ॲनालिटिकल स्टडी, कम्पॅरेटिव्ह स्टडी, क्रिटिकल स्टडी. त्याला त्याचा काही अर्थ कळत नाही. मी एकदा म्हणलं अरे ते जरा ॲनालिटिकलचे, नाही मग सर म्हणलं क्रिटिकल करू. ॲनालिटिकलचं क्रिटिकल, अरे पण क्रिटिकली तिथे बसत नाही, इम्पेरिकल करू. बापरे, ते काय असे बदलायचं आहे का हो? कमिंग टू द पॉइंट, ये हृदयीचे ते हृदयी घातले या नावे ज्ञान. ज्ञानाची व्याख्या अशी आहे, मराठीच्या प्राध्यापक आहे तुम्हाला, आपण जे काही बोलतो ते दुसऱ्याला समजलं पाहिजे. भाषिक विषय संपला. मग तुम्ही संस्कृतमध्ये बोलता का, मराठीत बोलता का, इंग्रजीत बोलता. मराठीत सुद्धा पेपर द्यायला आता अलाउड आहे, कॉमर्सला सुद्धा, सायन्सला सुद्धा, इंजिनिअर. मग आम्ही काय मराठीत शिकवायचं का काय? शिकवू नका तुम्ही, म्हणजे सांगा ना त्याला, पेपर नका काढू पण सांगा ना त्याला. भाषेचं अवडंबर माजवायचं नाही. आता जे आम्ही संस्कृत शिका की आवश्यकता असेल तर शिका. आता मला संस्कृत काय म्हणजे थोडंफार येतं पण माझं अडत नाही. NEP-मध्ये संस्कृत शिकायला कोणी सांगितले? संस्कृत शिकायला हे जे नॅरेटिव्ह चुकीचे तयार झालेत ना, हे नॅरेटिव्ह चुकीचे आहेत. NEP-मध्ये संस्कृत शिकायला सांगितलं आहे आणि आमचं काय संस्कृत शिकायचं का? एक लक्षात ठेवा, आपण मराठी का बोलतो सांगू? इंग्रजी येत नाही म्हणून. अशी बऱ्याच जणांची अवस्था असते. आपल्याला मराठीचा अभिमान आहे कारण इंग्रजीत बोलायला लाज वाटते, किंबहुना कॉन्फिडन्स नसतो म्हणून मराठीत बोलतो. नाही माझी मातृभाषा मराठी. कसली मातृभाषा मराठी? माझा चॅलेंज आहे, हे सुद्धा इंग्रजीत बोलतोय मी, माझा चॅलेंज आहे की पेपर इंग्रजीत लिहिण्याच्यापेक्षा मराठीत लिहिणे जास्त अवघड आहे. कारण मराठीमध्ये 52 अल्फाबेट्स आहेत आणि इंग्रजीमध्ये 26 अल्फाबेट्स आहेत. बरोबर मोठी, म्हणजे आपण म्हणतो ना की अमृतातेही पैजा जिंके अशी आपली भाषा आहे. मराठीचा कोण प्राध्यापक आहे? मराठीच्या ह्याच्या आमचे सर आहेत, रोकडे सर. 53 वर चाललंय, न्य असावा का नसावा ह्याच्यावर काहीतरी वाद चालू आहे. मला माहीत नाही, मी तज्ज्ञ नाही, मी कॉमर्स आहे, डेबिट क्रेडिटवाला आहे. 52 कुठं 26 कुठं? भाषा प्रगल्भ कुठली आहे? भाषा प्रगल्भ मराठी आहे. मला त्याच्यातही जायचं नाही. मग प्रगल्भ आमची मराठी आहे, हे सगळे राजकारण सोडून द्या बरं. या सगळ्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये असतात, तुम्ही त्याच्यात जाऊ नका. कमिंग टू द पॉइंट, भाषा, भूषा, भवन, भ्रमण, भोजन, हे जे भ आहेत ना, भ, हे आपल्याला आपल्या 132 क्रेडिटमध्ये कसे आणता येतील, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ते बघावं लागेल. आपण जर नीट अभ्यास केला तर 132 क्रेडिटचं विभाजन आहे 56 क्रेडिट, 52 क्रेडिट आणि 24 क्रेडिट. त्या 24 क्रेडिटमध्ये हे जे ऑन द जॉब ट्रेनिंग, IKS, फील्ड वर्क, रिसर्च प्रोजेक्ट, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम. आता पहिला प्रश्न चाकणे सरांच्या केबिनमध्ये जाऊन तुम्ही विचारणार, जो मी आमच्या प्राचार्यानं विचारला होता, ह्या वर्कलोडचं काय? पवार सरांकडे उत्तर नाही, चाकणे सरांकडे नाही, आणि कोणाकडेच नाही. उत्तर नाही असं नाही, उत्तर आहे, उत्तर आहे. पण आपण त्या उत्तरावरच अडून बसल्यामुळे गडबड आहे. 360 दिवसाचं विभाजन, 180 अकॅडमिक दिवस, 60 एक्झाम इव्हॅल्युएशन आणि 120 व्हेकेशन. जगामध्ये तुम्ही कुठेही जा, हेच विभाजन आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगते तुम्हाला 120 दिवसाचा सुद्धा विचार करावा लागेल. प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम येतो गोयल सर, 11 महिन्याची अपॉइंटमेंट, ॲडहॉक अपॉइंटमेंट, क्लॉक आवर बेसिसची अपॉइंटमेंट, तो लायबलच नाही ना. 120 दिवसाचा पगार आपण त्याला देतच नाही, सुट्टीचा पगार देतच नाही, आणि अपेक्षा म्हणतो की आपण त्याच्याकडे. म्हणून मला इथं तो वाद आणायचाच नाही आहे. जे शक्य आहे ते आपण करू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला ऑन द जॉब ट्रेनिंग त्याला द्यायचं आहे. आता ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये सुद्धा चाकणे सर परवा एक असा प्रश्न आला होता की एक जण गेला त्या इंडस्ट्रीमध्ये आणि जाताना त्याला ॲक्सिडेंट झाला, काय करायचं? आलं प्राचार्यांकडे की तुम्हीच सांगितले ऑन द जॉब ट्रेनिंग,
आणि मी तुमच्या मनात भरवत नाही बरं, ही फॅक्ट आहे ती सांगतो, नाही तर गोयल सर म्हणतील काय सांगून गेले. अर्थात तुम्हाला सगळं माहिती असतं. ऑन द जॉब ट्रेनिंग आपण त्याला जायला सांगतो, इंटर्नशिप करायला सांगतो, तो तिथं गेला, जाताना कोण जबाबदार, अशा अनेक प्रश्न आहेत. पण अशी एखादी घटना घडते हो, म्हणजे त्याला मी किरकोळ लेखत नाही, महत्त्वाचीच आहे. आणि ॲक्सिडेंट म्हणजे तो गेला नाही, ॲक्सिडेंट झाला, पण आहे ना, म्हणजे आहे ना, प्रश्न आहे. पण आपण काय त्याच्यावर बोलण्याच्या ऐवजी कंटेंटवर बोललं पाहिजे की ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणजे त्यांनी कुठं नक्की जावं. मी एक उदाहरण देत होतो. गोयल सर उद्योजक असल्यामुळं, आणि तुम्ही पण कॉमर्सचे आहात बहुतेक, की आय एम नॉट रॉंग. जावडेकरांबरोबर त्यांनी काम केलं. जावडेकर MSc विद्यार्थी. आपल्याला कॉमर्सचा विद्यार्थी आहे, पण लोक तसं बघत नाहीत. मी एक उदाहरण नेहमी देतो. मी एके ठिकाणी गेलो होतो, माझं कॉलेज एकदम, आमचा कट ऑफ रेट 94, दरवर्षी साधारण 100च्या आसपास, 60-70च्या आसपास CS मुलं होतात, असं माझं कॉलेज. BComचा विद्यार्थी, हुशार, हल्लीच्या चाकणे सर CGPAच्या भाषेत 9 पॉईंट वगैरे CGPA, उत्तम CGPA. तेव्हा नव्हतं, मी 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, घडलेली आहे बरं. मी नुकताच BMCCमध्ये जॉईन झालो होतो 2007ला. एकांच्या घरी गेलो, तेव्हा ते मुलगा होता, वडील होते. तर आता तर हे LED आल्या ट्यूब, पूर्वी LED ट्यूब नव्हत्या, पूर्वी ते बार मिळायचं, तो ट्यूब लाईट, आणि ती बसवायची. तर योगा तो तिथं ट्यूब बसवत होता मुलगा, वडील होते. त्याला काही ती ट्यूब बसवता येईना, नळी. कारण ते नळी बसवण्याचं सुद्धा टेक्निक आहे, ACC, स्किल एज्युकेशन लिंक विथ NEP. ते स्किल जमत नाही म्हणून नाईलाजाने ACC घालावं लागलं याच्यात. ते बसवायचं आणि रोल करायचं, असं फिरवायचं, म्हणजे ते बरोबर बसतं. आपल्याला माहिती आहे, आपण सुद्धा काही जणांनी ट्यूब बसवली असेल, हल्ली आपल्यालाही ती काही संबंध नाही, आपण इथे LED असतो. कमिंग टू द पॉईंट, ते वडील जे म्हणले ना, ते माझ्या लक्षात राहिले, म्हणून मी तुम्हाला बोलतो आहे. हा खरं तर कमीपणा आहे आमचा, आपला कमीपणा आहे. वडील असं म्हणाले, सर काय उपयोग आहे म्हणले BComचा, त्याला साधी ट्यूबलाईट नाही बसवता येत. हे इररिलेव्हंट नाही बरं. माझ्या दृष्टीने मी काय म्हणेन, मी कॉस्टिंगचा शिक्षक आहे, माझा वर्कलोड 20, माझ्या सिलेबसमध्ये पॉईंट नंबर 1, 2, 3, 4 असं काही म्हटलेलं नाही, त्यामुळे मी ट्यूब बसवायला शिकवलेली नाही. मग मी ट्यूब बसवायला शिकवायची का? झालं. समाज आपल्याकडनं अपेक्षा अशी करतोय की याला छोटे छोटे स्किल यायला पाहिजेत ना. तो भले असेल 9.6 वाला CGPA, पण त्याला ट्यूबलाईट बसवता येत नाही. आता हे जे आहे ना, हे स्किल सहजतेने शिकवणं हे NEP मध्ये अपेक्षित आहे. नाही तर मग चाकणे सरांना लिहूनच जावं लागेल, ट्यूब बसवण्यासाठी 1 लेक्चर, उदाहरणार्थ स्क्रू टाईट करण्यासाठी 1 लेक्चर, असं असतं का कुठं? मी मगाशी म्हणलं ना, घर जे आहे ना, घर म्हणजे आता इथं महिला प्राध्यापिका आहेत, पीटर ड्रकर हे कॉमर्सचे मॅनेजमेंटचे मोठे थिंकर. पीटर ड्रकर 1996 साली मुंबईमध्ये आले होते, गेले ते आता. त्यांनी असं एक जाहीर, त्यांचं व्याख्यान होतं, पब्लिक स्पीच होतं. त्यांनी सांगितलं होतं की मला भारतामध्ये, म्हणजे जगामध्ये, कारण ते पूर्ण जगभर हिंडले, मला जगामध्ये भारतामधली सेमी लिटरेट आणि इलिटरेट स्त्री ही बेस्ट एक्सलंट स्टोअर मॅनेजर आढळली. बघा, सेमी लिटरेट आणि इलिटरेट महिला. आपण तर सेमी लिटरेट नाही, इलिटरेट नाही, आपण तर API 500 वाले आहात सर्वजण. पण आमच्या घरची महिला, जिचा काही संबंध नाही शिक्षणाची, पण तिला EOQ माहिती असतो, तिला LIFO माहिती असतं, तिला FIFO माहिती असतं, तिला सगळं माहिती असतं. फक्त ह्याला LIFO म्हणतात हे त्याला माहिती नाही आहे, ह्याला FIFO म्हणतात हे माहिती. आपल्याला काय माहिती आहे? √2AO/C म्हणजे EOQ, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, इन्व्हेंटरी कॉस्ट इज इक्वल. अरे बापरे, सगळं पाठ. पण याच्या घरी साखरेचा खणखणाट, याच्या घरी वस्तू, पगार भरपूर, पण घरी वस्तूची वानवा. कारण साठवणुकीचं तंत्र माहीतच नाही ना. आज आपल्या घरी ती जी सेमी लिटरेट इलिटरेट स्त्री आहे, कधीही गरीबातल्या गरीबाच्या घरी सुद्धा वस्तूंचा खडखडाट नसतो.
काही ना काही म्हणून आपल्याकडं गोयल सर घर म्हणून ठेवायची पद्धती ती त्यामुळे घर म्हणून घर म्हणून घर म्हणून. आपण रात्री जेवलो तरी एक चतकर पोळी ठेवतो बघा आपण, घर म्हणून पाहिजे. हे घर म्हणून जी कॉन्सेप्ट नाही स्टोअरमधली कॉन्सेप्ट आहे. हा ते कोणी शिकवलं? ती गेली होती कुठं? खडकी कॉलेजमधल्या ॲटॉनॉमस कॉलेजमध्ये शिकायला, BMCCमध्ये शिकायला, कुठं सेंट विन्सेंट कुठंच नाही ती गेली. पण तिला माहिती आहे हे जे संस्कारमय शिक्षण आहे ते संस्कारमय शिक्षण हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा खरा गाभा आहे. पण हल्ली कुटुंबच राहिली नाहीत. हल्ली काय बोलबाला आहे? जेनझी जेनझी जेनझी. ह्या अतिशय आपण हे बोलतो जेनझी. हा हे गोयल सर म्हणतात म्हणून चाकणे सर, चाकणे म्हणून पवार सर, पवार सर म्हणून मी सर. एक बोलला की दुसरा, दुसरा की तिसरा, झालं सुरू जेनझी. पूर्वी जेनझी नव्हती. ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. कुठली जनरेशन होती हो? मी भावनिक करत नाही बरं, मी अजिबात डेबिट क्रेडिटवाला माणूस आहे, मला असलं हे अजिबात येत नाही. पण जेनझीमध्येच लिहिलं ना. ही जी परंपरा आपली आहे ना हे आपण सांगितलं पाहिजे. नाही तर आत्ता हे कॉम्प्युटर वापरणारे जेनझी कसले कॉम्प्युटर शिकवणारं कोण आहे का इथं? लेले सर आहेत आमचे, लेले सर. गार्बेज इन गार्बेज आउट हे मूलभूत तंत्र आहे कॉम्प्युटरचं. GIGO. गोयल सर बऱ्याच जणांना माहीत नसतं बरं GIGO प्रिन्सिपल. GIGO म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट. कचरा घातला की कचराच बाहेर येणार आहे. कॉम्प्युटर त्याच्यावर चालतं. कॉम्प्युटरला निर्बुद्ध माणूस असं म्हणतात. कॉम्प्युटरला स्वतःची अक्कल नाही. जसा तुम्ही प्रोग्राम बनवाल तसा तो कॉम्प्युटर बनतो. कॉम्प्युटरला चांगला प्रोग्राम आपण बनवल्यामुळं हा AI आणि ChatGPTचा डेव्हलपमेंट आलेली आहे. पण त्याचं मूळ कोण आहे? मूळ आपणच होतं ना. हे विद्यार्थ्याला सांगणं हे आता हे मला सांगा, मनोहर जोशी असताना व्हॅल्यू एज्युकेशनचे तास, उद्देश चांगला, योजना चांगली, सगळंच छान, वाईट कशाला म्हणायचं, तेही गेले बिचारे. आता अशी व्हॅल्यू एज्युकेशन आता आपल्याकडे सुद्धा आहे ना. VEC आहे ना सर, VEC आहे व्हॅल्यू एज्युकेशन. व्हॅल्यू एज्युकेशनच्या तासांनी व्हॅल्यू एज्युकेशन देता येईल असं नाही. आढात नाही तर पोऱ्यात कुठनं येणार. आपल्यावर जर संस्कार चांगले झाले असतील तरच आपण मुलांसमोर चांगले जाऊ. आपण सर्वजण प्राध्यापक आहात, आपला मान आहे, मी पण प्राध्यापक आहे, मी काय आपल्यापेक्षा वेगळा 100% नाही. पण ज्ञानशील आणि एकता ह्याच्यामध्ये कॅरेक्टर फार फोड करत नाही. सुज्ञास सांगणे न लगे. आपला प्राध्यापकच जर कॅरेक्टरलेस असेल, तो कॉलेजमध्ये छान आहे, दिसतो छान, बोलतो छान, ड्रेस छान, पोलाईट, भाषा सगळं छान 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 छान. पण इन इज पर्सनल लाईफ, कारण पिते दूध डोळे मिटून जात मांजराची. आपण मांजर डोळे मिटून जरी दूध पीत असली तरी आपण तिच्याकडे बघत असतो, तसं आपल्याकडं समाज बघत आहे. हे 100% आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाही तर मी माझी ड्युटी फार छान फॉलो केली. प्राचार्य साहेबांनी मला सांगितलं 5 तास 28 मिनटं थांबायचं, मी 29 मिनटं थांबलो. 1 मिनिटाचा पगार नाही मागितला. काय उपकार केले. कमिंग टू द पॉईंट, आपण आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये छान वागतो. व्हॉट अबाउट पर्सनल लाईफ? तिथंही शिक्षक होत ना आपण. घेतला वसा टाकू नको, उतू नको, मातू नको. शिक्षक हा वसा आहे, शिक्षक हे व्रत आहे. आपण काय समजतो, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे अध्यक्ष वगैरे सगळं ठीक आहे, पण शिक्षक हा शिक्षकी हा पेशा आहे, शिक्षकी हा असे शिक्षक आपल्याला निर्माण करायचे जर असतील, आपण तसे आहोत असं गृहीत धरू. मी असं म्हणत नाही आपण नाही आहात, आपण 100% आहात म्हणून तर इथं आहात. पण आपल्याला जर पुढची जनरेशन करायची असेल, हा अमृतकाल चालू आहे आता 2025 ते 2047 हा अमृतकाल आहे. ह्या उरलेल्या 22 वर्षामध्ये जर आपल्याला चांगली जनरेशन उभी करायची असेल, मी आता सलग ते वाचून दाखवतो आणि माझं थांबवतो, कारण गोयल सरांना जायचं आहे. पण ते म्हणले मी तुमच्यासाठी थांबतो. पहिला आहे रेकग्नायझिंग, आयडेंटिफाईंग, फॉस्टरिंग द युनिक कॅपॅबिलिटी ऑफ ईच स्टुडंट. तुम्ही COPO जेव्हा बनवाल ना, कारण म्हणायचं मला चाकणे सर म्हणतील सर तुम्ही सांगितलं काय, तर हे मी सांगत आहे
की केपॅबिलिटीज वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या सिलेबसच्या कंटेंटमध्ये काय इन्क्लूड केलं हे फार महत्त्वाचं आहे. त्याची प्रत्येकाची आणि एक लक्षात ठेवा, ही पाम थेरी आहे. पाम थेरी, दिस इज कॉल्ड द पाम थेरी. अंगठा हा मधल्या बोटासारखा होणार नाही, मधलं बोट हे करंगळीसारखं होणार नाही. प्रत्येकाचं योगदान आहे. अंगठ्याला वाईट वाटायलाच नको की मी छोटासा आहे, आणि मधल्या बोटाला मोठेपणा वाटायलाच नको की मोठा आहे. हे एकत्र झालं की मूठ तयार होते ना. तसं आपल्याला माझा विषय छोटा आहे, 2च क्रेडिटचा आहे, प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे. माझा मायनरला गेला, झाली भांडणं. माझा मेजरला गेला, झाली भांडणं. वर्कलोड टिकलं पाहिजे. नाही टिकलं तर आपण जायचं ABRSMकडं, तो विषय नाही. वर्कलोड टिकलं पाहिजे, जॉब टिकला पाहिजे, हे सगळं महत्त्वाचं आहे बरं. मी त्याच्यात अजिबात चेष्टेच्या रूपात घेत नाही. पण केपॅबिलिटी समजण्याचं नंबर 1, मगाशी मी लिटरसी आणि न्यूमरसी सांगितलं. नंबर 3 फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, जे तुमच्याकडे आता तुम्ही ठेवाल, ॲटॉनॉमीमुळे तुम्हाला शक्य होईल. त्यानंतर मल्टीडिसिप्लिनरी आणि होलिस्टिक एज्युकेशन, म्हणजे तुम्हाला सर मी आता विचारत नाही, कारण आता सभागृह आहे, त्यामुळे आपण जेव्हा एखाद्याच मीटिंगला आलो तर विचारेन मी, तुमच्या ह्याच्यावर आहे ना टाकण्याचं, तुमच्या ह्याच्यावर आहे असं मी मला सांगितलं होतं, अकॅडमिक आहे. तेव्हा येईन तेव्हा मी विचारेन, नाही विचारण्याचा अधिकार नाही पण विचारेल की मल्टीडिसिप्लिनरीमध्ये OE आणि GE आपण कुठला विषय ठेवला, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे बरं. माझ्या सकट सगळेजण, मी कबूल करतो, आपलं वर्कलोड टिकण्यासाठी आपण OE GE ॲडजस्ट करत असतो, इन्क्लुडिंग BMCC. उघड आपण भाषा करू नये, कलावाल्यांनी कॉमर्सवाल्यांनी सायन्स, हे भाषणातलं वाक्य आहे टाळ्या मिळवण्याचं, बाकी काही नाही. प्रत्यक्षात ते काय होतं ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे मल्टीडिसिप्लिनरी नंबर 3. नंबर 4 एम्फसिस ऑन कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. 5 क्रिएटिव्हिटी अँड क्रिटिकल थिंकिंग. 6 इथिक्स अँड ह्युमन व्हॅल्यूज अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज, या 24मध्ये येत आहे, 24 क्रेडिटमध्ये. प्रमोटिंग मल्टिलिंग्वॅलिझम मगाशी मी सांगितलं. लाईफ स्किल, कम्युनिकेशन, कोऑपरेशन, टीमवर्क वगैरे. त्यानंतर फोकस ऑन रेग्युलर फॉर्मॅटिव्ह असेसमेंट फॉर लर्निंग. ह्याच्या पुढे एक्झामिनेशन शब्द आता बाद होणार आहे, असेसमेंट शब्द येणार आहे. त्यामुळे आता CEOचं महत्त्व कमी होईल, आता असेसमेंट होणार आहे. नाव हिअर आफ्टर देअर विल बी नो एक्झामिनेशन, देअर विल बी असेसमेंट. परीक्षा होणार नाही, मूल्यमापन होईल आणि त्याचं असेसमेंट होणार आहे. म्हणून तर आपलं इंटरनल आहे ना 50 मार्क आणि सेमिस्टर एंड 50. तुमच्याकडे 50-50च आहे ना का 60-40 आहे? 50-50. 3 महिन्यामध्ये, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, 3 महिन्यामध्ये 50 मार्क, शेवटी 50 मार्क, 50-50 100. एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी, ते न सांगता सुद्धा मुलं करतात, आपणही करतो आणि गैर नाही तिथं म्हणलंच आहे. रिस्पेक्ट फॉर डायव्हर्सिटी अँड लोकल कंटेक्स्ट मी सांगितलं. फुल इक्विटी अँड इन्क्लुजन, आपलं समरसता समभाव असतोच, त्याच्यात काही गोष्टी आपल्यात आहेच होतो, उगाच त्यांनी सांगितल्यात कारण आता आहेत, आता घटना पाळतोच आपण, उगाच आपलं आपण वी आर व्हॅल्युएटेड, आपण चांगले संस्कार झालेले लोक आहोत. हे ज्यांच्यासाठी नाही त्यांना सांगितले त्यांनी. चाकणे सरांनी मेसेज काय केलं होतं, नाही आवडतो मी, नाही मला वाटलं मेसेज नाही, मी 2च मिनटात आवडतो. सिनर्जी इन करिक्युलम अक्रॉस ऑल लेवल्स ऑफ एज्युकेशन. हे जे 5-3-3-4 मध्ये सिनर्जी पाहिजे, नाही तर 11वीचा 12वीला संबंध नाही, FYचा SYला नाही. असं करू नका. मी HOD आहे, मला FYचा काही संबंध नाही. तू शिकवू नको, पण FYला काय सिलेबस आहे ते बघ ना बाबा. पेपर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशी लिंक आहे ना, ते फॉरवर्ड लिंकेज पाहिजे ना. टीचर्स अँड फॅकल्टी ॲज द हर्ट, ऐकायला बरं वाटतं, ॲज अ हर्ट ऑफ द लर्निंग प्रोसेस. पवारचं लक्षात ठेवा, NEPमध्ये हृदय म्हणले त्याला, हृदय प्रत्यक्षात काय अवस्था आहे आपण बघतो. लाईट अँड टाईट रेग्युलेटरी सिस्टीम. आउटस्टँडिंग रिसर्च, 100% रिसर्चला महत्त्व आहे. फक्त माझं म्हणणं एवढंच असतं, पुणे 3ला उपयोग व्हायला पाहिजे आपल्या रिसर्चचा. माझ्या बाबतीत माझ्या कॉलेजच्या होऊन आहे तर काय इथं उपयोग आपला होत नाही, नुसतं आपलं API वाढतो, याला काय उपयोग होत नाही. जे अपेक्षित आहे, पंतप्रधान मोदींनी एका मन की बातमध्ये सांगितलं होतं की तुमच्या संशोधनाचा समाजाला काय लाभ होतो आणि तुमच्या संशोधनाचं डोमेन नॉलेजमध्ये काय वाढ होते, हे पॅरामीटर्स आहेत. पुढचा शेवटचा विषय, शेवटचे 2 आहेत ज्याच्यावरनं गहजम मान लावला गेला, मनुस्मृती आली, हे आलं, काही नाही. वाक्य एकच आहे, अ रूट डेडनेस अँड प्राईड इन इंडिया अँड इट्स रिच डायव्हर्स एन्शंट अँड मॉडर्न कल्चर अँड नॉलेज सिस्टीम अँड ट्रेडिशन. बस एक
6 ओळीचं वाक्य मूळ ह्याच्यामधलं, मूळ पॉलिसीमधलं. आपण त्याच्यावर कुठं म्हणलं येतं वेद आणा म्हणून, कुठं म्हणलं येतं उपनिषद आणा म्हणून, कुठं म्हणलं येतं मनुस्मृती आणा म्हणून. इथं फक्त एवढंच म्हणलं आहे, राष्ट्र प्रथम, नॅशनल प्राईड, राष्ट्रीय अभिमान निर्माण व्हावा हे अपेक्षित आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, हे कोणे एकेकाळी आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणायचो. ती प्रतिज्ञा एका अर्थाने आपण तिथं क्रियान्वित करायची. मग अभिमान वाटला. आता काय झालं माहिती आहे, तरी आता थोडं कमी झालं आहे. US परवाच्या सगळ्या क्रेज असते ना, क्रेज. भारताबद्दलचा अभिमान निर्माण होणं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं खरं ध्येय आहे. आणि माझी ज्ञानपरंपरा म्हणजे माझं पाठ तर अजिबात नाही, मला बोलण्याचा अधिकारही नाही, तो माझा विषय पण नाही, तो माझा प्रांत पण नाही, हे मी आधी सगळं सांगून टाकतो, नाही तर नंतर म्हणाल काय तुम्ही आगाऊ बोलले. कल्लप्पा आवाडे काँग्रेसचे मंत्री होते, त्यांचेच हे प्रकाश आवाडे मध्ये एका कार्यक्रमात भेटले होते. तेव्हा ते मला म्हणाले, साठे सर तुम्ही एवढ्या ठिकाणी जाता, मी तुम्हाला म्हणले 1000 पुस्तकं देतो. कुठली पुस्तकं? ज्ञानदेवांचा हरिपाठ. ते म्हणले आता महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना हरिपाठ शिकवण्याची गरज आहे. आपल्याला थोडंसं वाटतं हे असं कुठं असतं काय हरिपाठ, थोडं आध्यात्मिक नाही. चहुवेदी जाणं शाही शास्त्र कारण 18 पुराणे हरिसी गाथी मंतुनीने मनिता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हे जे आहे ना, चहुवेदी जाणं शाही शास्त्र कारण 18 पुराणे हरिसी गाथी म्हणतो, आपल्यामध्ये असं सांगितलंच नाही. तुम्ही 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र वाचा. आपल्यात एवढं सांगितलं आहे, चहुवेदी जाणं शाही शास्त्र कारण 18 पुराणे हरिसी गाथी मंथुनी नवनिता तैसे गे अनंता वाया व्यर्थ. देवाचं नाव घेतलं की झालं. मग आम्ही काय देवाचं नाव घ्यायला शिकवायचं का काय? झाली गाडी बिघडली. मला कोणी सांगितलं? पण 700 वर्षापूर्वी लिहून ठेवले बरं. जैनझीचे संत ज्ञानेश्वर 16 वर्ष. हल्ली जैनझीचा टिमका आहे ना, म्हणून जैनझी म्हणतो. ही ज्ञानपरंपरा आपली हो. याचा अर्थ हरिपाठ कंपल्सरी करायचं का? आता माझी टॅगलाईन काय होईल? अच्छा, समजा मीडियाने निगेटिव्ह करायला ठरवलं, हरिपाठ कंपल्सरी करावा असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कोणी म्हटलं आहे? काही मीडिया आता ऐकलं नाही. आता हे जर तुम्ही घरी ऐकलं ना भाषण, तर म्हणतील अरे हरिपाठ कंपल्सरी करावा असं साठे सर म्हणाले. मी असं नाही म्हणालो. मी असं म्हणालो की आपली जी ज्ञानपरंपरा आहे, त्या ज्ञानपरंपरेचा अभिमान निर्माण व्हावा अशा पद्धतीने ते सांगितलं पाहिजे. तुम्ही जो वेद अवघड करून सांगितले, वेद अतिशय सोपे करून सांगितले ज्ञानेश्वरांनी, गीता अतिशय सोपी करून सांगितले प्राकृतामध्ये आणली ज्ञानेश्वरी. गीतेतला पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. जे 1.5 तासाचं संभाषण आहे ना कुरुक्षेत्रामधलं, 1.5 तासाचं, त्याला आपण गीता म्हणतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आणि शेवटचा शब्द आहे विजयी भव. गीता सांगते जिथं धर्म आहे तिथं विजय आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे हिंदू नव्हे, मुस्लिम नव्हे, ख्रिश्चन नव्हे. धर्म म्हणजे कर्तव्य. जिथं कर्तव्य आहे तिथं विजय आहे. आणि म्हणून जिथं आपण आपलं कर्तव्य करत राहावं, विजय आपोआप येणारे 132 क्रेडिट नक्की मिळणार. शेवटचं आहे एज्युकेशन इज अ पब्लिक सर्व्हिस. आणि अगदी लास्ट 18वं, सबस्टॅन्शियल इन्व्हेस्टमेंट इन अ स्ट्रॉंग व्हायब्रंट पब्लिक एज्युकेशन सिस्टीम ॲज वेल ॲज द इन्करेजमेंट अँड फॅसिलिटेशन ऑफ ट्रू फिलॉन्थ्रॉफिक प्रायव्हेट अँड कम्युनिटी पार्टिसिपेशन. टाकणे सर तुम्हाला आजूबाजूची खडकीची लोक 100% पैसे उभे करून देतील, प्रोव्हायडेड त्यांना तुम्ही त्यांचा लाभ करून दिलात तर. मी आमचं डिपेक्सचं नेहमी उदाहरण देतो. आत्ता परवा डिपेक्स नावाचं, गोयल सर पण त्याच्यामध्ये होते, गोयल सर पण त्याच्यातले एक सदस्य होते त्या समितीमधले. आम्ही COAP डिपेक्स नावाचा अभाविपचा कार्यक्रम असतोच. आदरणीय मुख्यमंत्री पण आले होते आणि उद्घाटन. अमाऊंट सांगत नाही, सांगतो मी, सांगायला हरकत नाही. 3 कोटी रुपये उभे केले आम्ही. 3 कोटी. खर्च झाला 2 कोटी. कारण तो मांडव आणि असा सगळा हल्ली खर्च मोठा होतो. आम्ही हे जे उभे केले हे कसे केले हो? बिकॉज ऑफ द क्रेडिबिलिटी अँड कन्सिस्टन्सी एस्टॅब्लिश्ड बाय आवर ऑर्गनायझेशन इन द माइंड्स ऑफ द पब्लिक.
समाजामध्ये जी पत निर्माण केली आमच्या संघटनेने, त्यांनी लोकांनी पैसे दिले, आम्ही काय कंपल्शन, आणि विदिन द पिरियड ऑफ 3 months. आपली तर संस्था किती परंपरेने जुनी आहे, आपल्याला सहज शक्य आहे. प्रोव्हायडेड, अंडरलाईन 1000 टाइम, इफ यू आर क्रेडिबल अँड इफ यू आर कन्सिस्टंट इनफ. तुम्ही जर क्रेडिबल असाल, विश्वासार्ह असाल आणि सातत्यता तुमच्यामध्ये असेल तर कुठल्याही कार्याचं अवघडपणा नाही. त्यामुळं आत्ता काही हा भाषणच आहे. एखाद्याच अकॅडमिक काउन्सिल आल्यावर एखाद्या, मला जेवढं शक्य आहे तेवढं, मी काही तज्ज्ञ 100% नाही बघा. UGCने 27 सर्क्युलर काढले आहेत सर, तुमच्याकडे असतील त्याची काय फाईल. ते NEPच्या क्रियान्वयनासाठी UGCची 27 सर्क्युलर बघा, बरेचसे प्रश्न सुटतील. पण गाईडलाईन्स आहेत त्या, ते काय परत जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचा त्रिमूर्तीचा शिक्का असलेला GR येत नाही, मग काय असतं ना वर्डिंग स्पेसिफिक, ऑब्लिक 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 ऑब्लिक, तोपर्यंत आपण काही विश्वास ठेवत नाही. विशेषतः आमच्यासारखे, म्हणजे ग्रँटेबलचे, त्याहून आमच्यासारखे म्हणजे टेबल 14चे, म्हणजे आमचे जरा वेगळंच आहे बरं, टेबल 14 गमतीचा भाग सोडू. तर त्यामुळं अशा भेदाभेदामध्ये न राहता आपण एक चांगलं हे काही एका दिवसात होणारं कार्य नाही, याला अजून 2 वर्ष दिली तरी लागतील. पण एक 2 वर्षामध्ये माझं नक्की खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे, विदिन द पिरियड ऑफ नेक्स्ट 1 or 2 years हे एस्टॅब्लिश्ड होईल. आणि NEPवर कार्यशाळा घ्यायची गरज भासणार नाही. इट विल बी पार्ट ऑफ रुटीन ऑफ द सिस्टीम. त्यामुळे ABRSMला धन्यवाद देतो की त्यांनी इथं येऊन मला बोलण्याची संधी दिली, आणि संस्थेचे आभार मानतो की त्यांनी आपल्याशी संवाद म्हणणार नाही मी, कारण संवाद झाला नाही, एकतर्फी झालं. पण मला तुमच्या चेहऱ्यावरनं कळत होतं की तुम्ही ऐकत आहात, निदान ऐकत आहात असं दाखवत आहात. त्यामुळे या दोन्हीला आपल्याला धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा.